नमस्ते प्रेक्षकांनो, राशीच्या माध्यमातून मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटीसाठी घेऊन एक संकल्पना, एक झाड म्हणजे काय, आज हा विषय राशीच्या माध्यमातून मला मांडायचा आहे. कारण मला सांगायला आनंद होतो की एज्युकेअर इंग्लिश मीडियम स्कूल, ज्याची मी चेअरमन आणि संस्थापिका आहे, त्या स्कूलमध्ये आज चिमुरड्यांनी खूप झाडं लावली आणि नुसतीच लावली नाही तर ती जगवण्याचा संकल्प सुद्धा केला. आणि त्यामुळे मला अतिशय आनंद झाला आणि त्यामुळेच आज मी आपल्यासमोर सादर करते झाड म्हणजे काय. आणि अशाच नवनवीन कल्पना ऐकण्यासाठी राशी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा. ऐका तर मग संकल्पना, एक झाड म्हणजे काय. माझ्यासाठी एक झाड म्हणजे फक्त झाड नाही तर एक जिवंत माणूस आहे. झाड बोलत नाही पण खूप काही शिकवतं. झाड बोलत नाही पण खूप काही शिकवतं. ते कोणाकडूनही काही मागत नाही पण आयुष्यभर देतच राहतं. ते आपल्याला शुद्ध हवा देतं, उन्हात सावली देतं, भूक लागली तर फळं देतं, आजारी पडलो तर औषध देतं आणि थकलेल्या जीवाला विसावा सुद्धा देतं. मला नेहमी वाटतं झाड म्हणजे आईसारखं असतं. झाड म्हणजे आईसारखं असतं. आई जशी आपल्या मुलांना प्रेमाने वाढवते तसंच झाडही संपूर्ण सृष्टीला आपल्या कुशीत जपून ठेवतं. पक्ष्यांना घर देतं, जनावरांना आधार देतं आणि माणसाला जगण्यासाठी श्वास देतं. आपण म्हणतो ना एक झाड म्हणजे एक जीवन. पण मला वाटतं एक झाड म्हणजे हजारो जीवांचं जीवन. कारण एका झाडावर कितीतरी पक्षी राहतात, कितीतरी कीटक जगतात आणि कितीतरी माणसं सुद्धा त्याच्या सावलीत सुखाचा श्वास घेतात. आज आपण फक्त झाड लावू नये तर त्याला आपल्या मुलासारखं जपा. कारण झाड लावणं सोपं आहे पण ते मोठं करणं ही खरी जबाबदारी आहे. चला आज एक संकल्प करूया. एक झाड लावू, एक जीवन वाचवू, झाडांची काळजी घेऊ आणि निसर्गाचं ऋण फेडू. नमस्ते राशी.